सो हे गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। तो आ चुके मैं एक न्यू वीडियो के साथ गाइस। और आज का जो वीडियो होने वाला है तो ये जय हनुमान गणेश उत्सव मंडल इस्लामपुर। तो इनके यहाँ पर जो है मंडल के अंदर हर रोज एक नया प्रोग्राम रहता है। तो आज कुछ अलग है। तो मैं अभी जस्ट देख के आया हूँ और उसके बाद ये वीडियो बना रहा हूँ। तो पूरा वीडियो देख लेना और 12 या 13 मिनट का है, लेकिन आपको बिल्कुल पसंद आएगा ही आएगा और कमेंट तो आप करोगे ही करोगे। और इस वाले वीडियो को मेरे को 1000 से ज्यादा लाइक्स चाहिए। तो अभी फटाफट वो अभी आप वीडियो देखो और मैं सीधा मिलता हूँ अभी लास्ट में। चल फक्त राजाने हे राजगाव नमस्कार, स्वागतम सुस्वागतम। माननीय उद्योजक दत्ता फल्ले भाऊ यांच्या कुशल मार्गदर्शनाखालील जय हनुमान गणेशोत्सव मंडळ काळा मारुती चौक ईश्वरपूर सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे। आपल्या मराठी मुलखाचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजीराजे या राजांच्या उत्तुंग कर्तृत्वास जय हनुमान गणेशोत्सव मंडळ काळा मारुती चौक ईश्वरपूर या मंडळाच्या वतीने मानाचा मुजरा। आपल्या सर्वांच्या लाडक्या श्री गणेशोत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या उत्तुंग कर्तृत्वातील काही ऐतिहासिक घटनांचा दररोज वेगवेगळ्या संक्षिप्त स्वरूपामध्ये ऐतिहासिक देखावा सादर होत आहे। जय हनुमान गणेशोत्सव मंडळ काळा मारुती चौक ईश्वरपूर सहर्ष सादर करीत आहे आजचा देखावा। राणी साहेब, रांजाहून एक माणूस आलाय, सोबत लेकीचा कलेवर घेऊन आलाय। काय? राणी साहेब, माझी लेक गेली हो। त्या नरनाबाने काय हाल केले माझ्या पोरीचे बघा। माझ्या पोरीवर अन्याय केलाय, काहीतरी करा राणी साहेब, काहीतरी करा। तुम्ही शांत व्हा, शांत व्हा, तुम्ही शांत व्हा। घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी। ही सोन्यासारखी पोर त्या नराधमाच्या वासनेची शिकार झाली। तिच्या आत्म्याला शांती मिळालीच पाहिजे। तिच्या आई वडिलांच्या अश्रूचं मोल झालंच पाहिजे। त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। शिवबा, जरूर रावसाहेब, दिरंगाई करू नका। त्या पाटलाला आजच्या आज आमच्या समोर हजर करा। लक्षात ठेवा शिवबा, हा न्याय तुम्हाला करायचा आहे। जी माणकोजी काका, जी राजू, रामशे गावच्या पाटला चेर बंद करून तातडीने घेऊन या। कोणाला काढण्याकडून काही करायला या बाबाजी पाटलाला? पाटील म्हणजे काय कोंबडं वाटलं वय? तिसलं धरलं, कापलं, कडाल करून खाल्लं। कोणाच्या पप्पावर माझ्या वाड्यात आला? शिवाजी राजांच्या। इथं फक्त राजा मीच, हे रांजेगाव माझं पटेल। मी मन मानून तसा वागतो, मला कोणी विचारत नाही आणि तुम्ही नाही विचारायचं। इथं विचारायला नाही आलो, तुला घेऊन आलोय। पण का? कारण तुम्ही बंजुळेवर बदअमल केलंय। धरा रे याला,
आणि याला जेल बंद करा. राजे, राजदरबार सुरू करण्याची परवानगी द्यावी. परवानगी? राजे, आपल्या जहागिरीत रांजेगावच्या पाटलांनी एका तरुण मुलीबरोबर बदअमल केला आहे. त्याचा निवाडा सुरू करतो आहोत. आरोपी बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटील यांस दरबारात हजर करावे. पापी चांडाळा, तुला हे सीते, नीट बोल. पाटील आहे मी पिढी जात. तुला पाटील, तुमच्या वारसावर तुम्हाला मान्य आहे का? अजिबात नाही. अच्छा, म्हणजे हे मंजुळाचे आई वडील खोटं बोलतायत? होय, खोटंच बोलतात ते. पण खरं सांगायचं तर त्या रात्री मी गावातच नव्हतो. राजा खोटं बोलतोय. माझ्या डोळ्यात देखत माझी पोर ओढून नेली यानं. अरे पण त्याला पुरावा काय? पुरावा हाय. गुन्हा सिद्ध झाला आहे. पाटील, यावर तुमचं म्हणणं काय? होय, त्याला मी गुन्हा. माझं काय बरं वाईट करल तो मायबाप आदिलशा. खामोश. बाबाजी भिकाजी पाटलाने आपला गुन्हा कबूल केला. सरकार, हा राज्याचा पाटील बलात्काराचा गुन्हा शाबित झालेला आहे. पण फक्त बलात्काराचा गुन्हा नव्हे, परिस्थिती अधिक भयंकर आहे. हा कायम नरकासूर, याचा मस्तवालपणा इतका की रयतेवर याचा अखंड अत्याचार चालू असेल. कोणत्याही वयाच्या स्त्रीवर याची नजर पडायला नको म्हणून डोळे फोडू नका सरकार, डोळे फोडू नका. त्याच्या डोळ्यावर कायम पट्टी बांधावी. लय उपकार झाले सरकार, लय उपकार झाले. याला पुण्यातच ठेवा. दिवस रात्र उपाशी पोटी ठेवा. याच्यासारख्या नराधमाला भूक लागावी ते सिर्फ अन्नाची. रयतेवर अत्याचार करतो म्हणून याची पाटीलकी रद्द करून टाका. पण बायका पोरांच्या पोटापाण्याची व्यवस्था ठेवा. कसब्यातील गणपती मंदिराच्या द्वाराबाहेर एक छपरी मांडून यास ऐसे ठेवावे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याच्या तोंडावर थुंकता आले पाहिजे. दररोज चापकाचे 5-5 फटके सकाळ सायंकाळ ह्याच्यावर ओढावेत. आणि बलात्कार केल्याबद्दल याचा चौरंगा करावा. हात पाय कलम करा या हरामखोराचे. सरकार, माफ करा सरकार. दादोजी साहेब, माफ करा, माफ करा. माझं लहान मुलं आहे सरकार. बायका मुलं उपाशी मरतात सरकार. माफ करा सरकार. सरकार सोडा.
ठेवून जा यार. राजे 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 कोण आहे हा? आवाज कुठून येतोय? कोण? धाकल्या ताई साहेब, आपण इथं का दडलात? राजे, तुमचं सिंहासनच मला आता सुखरूप वाटते. बाकी जगातलं दुसरं कुठलंही ठिकाण मला आता सुखरूप वाटत नाही. का? राजे, तुम्ही स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्याचं सुराज्य केलं, पण तुमच्या पाठीमागे स्वराज्यामध्ये स्वैराज 4 माजलाय. पण ताईसाहेब, आपलं नाव काय? माझं नाव एक नाहीये, अशा खूप आहोत आम्ही. मी निर्भय आहे, मी कोलकाता मधील मोमिद आहे, बदलापूर मधील 4 वर्षाची मुलगी आहे मी. अशा किती मुलींची नावे घेऊ मी राजे? जगदंब जगदंब, हे काय ऐकतोय मी? राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या, पुन्हा तुम्ही या महाराष्ट्रात जन्म घ्या. आता तुम्हीच फक्त आम्हाला वाचवू शकता, बाकी कुणीही वाचवू शकत नाही. मी तर आले आता तुमच्या जवळ, पण जा राजे, राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्या. मग ताईसाहेब, आपणही चलावा आमच्या बरोबर. मी आता कायमस्वरूपीची वर आले, आता फक्त तुम्हाला जन्म घ्यावा लागेल, आणि त्यासाठी काही जिजाऊ आणखी शिल्लक आहेत. त्या पुन्हा औरंगाच्या आणि अफजलच्या हाती सापडायच्या आधी तुम्ही जावा. परवाच माझ्यासारख्या छोट्या मुली पीडित झाल्या आहेत, अजून बदलापूर व्हायला नको. लव जहान मध्ये अडकलेली साक्षी, श्रद्धा, यशस्वी अशा अनेक मुली आहेत. राजे, तुम्ही महाराष्ट्राच्या भूमीत पुन्हा जन्माला या. तुमचं शिवशासन आणि तुमचे मापदंड याची आता महाराष्ट्राला नव्हे, अखंड हिंदुस्थानाला गरज आहे. राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या. तुमच्या लेकीबाई तुमची आतुरतेने वाट बघताय. उठा उठा ताईसाहेब, उठा. सरसेनापती, सगळ्यांना बोलवा, आपल्याला खाली जायचंय. पुन्हा एकदा आपल्याच हिंदुस्थानात मोहिमेवर जायचंय. आता पहिलंच आपलं युद्ध आपल्याच राज्यातील माजलेल्या रेड्यांशी. आपला घोडा आता स्वैर करा. चला निघूया आणि अखंड हिंदुस्थान स्वच्छ करून टाकूया. या माजलेल्या राक्षसांचा पहिल्यांदाच वध करूया. चला. तो हे गाइस, तो भी फाइनली जो है पूरा अपनी वीडियो देख लिया है. तो कैसा लगा मेरे को कमेंट करके बताओ. और मेरे को तो भाई बहुत तगड़ा लगा. और डेली ऐसे अलग अलग जो है शो रहते. और लास्ट में, यानी कि इस वीडियो के लास्ट में, जो प्रोग्राम के लास्ट में जो एक छोटी बच्ची आती है ना, उस टाइम पे भाई मेरे को मतलब ऐसा कुछ समझ ही नहीं आ रहा था. उसकी भाई एक्टिंग देख के भाई मेरे खुद के भाई आंख में आंसू आए हुए थे. तो ये जो अभी चल रहा है भाई, यानी कि पूरे रेप केस वगैरह, तो ये हमारे भाई यानी कि सरकार को ही कुछ तो करना पड़ेगा. यानी कि सीधा भाई फांसी की सजा, यानी कि पता चल गया कि हाँ भाई उसी ने किया है. यानी कि सच का पता चलने के बाद भी भाई उसके ऊपर केस चालू ही रहते. 2-3 साल तक वो केस चलते रहते. और उसके बाद भाई वो उसको शिक्षा होती है 7-8 साल की. फिर वो जेल से बाहर आ जाता है 7 साल के बाद में भाई. यानी कि रेप करके वो मार के छोड़ देता है, लेकिन उसको भाई 7 साल के बाद में फिर से
वही आज़ादी मिलती है, यानी कि उसको रहने का भाई, जिंदा रहने का कोई हक भी नहीं है जो भी रेप करेगा भाई। तो ये सब कुछ बंद होना चाहिए और सब कुछ हमारे पॉलिटिशियंस के ऊपर है। तो जो भी वो देखा जाएगा आगे। तो अभी चलिए ये वीडियो में एंड करता हूँ। सो आई होप गाइज, और मेरे फेस पे ऐसा लाइट बंद चालू हो रही है, इसका रीज़न है ये फ़ैन है, क्योंकि ये जो है हमारा ऊपर लैंप लाइट है, तो ये फ़ैन की वजह से वैसा बंद चालू होता है। तो ऐसा मेरे को एक कमेंट आया कि मोबाइल का भाई कैमरे में कुछ तो फॉल्ट हुआ है क्या, तो ऐसा नहीं है कुछ। तो ये वीडियो में एंड करता हूँ। सो आई होप गाइज आपको ये वीडियो पसंद आया होगा। अगर पसंद है तो वीडियो को लाइक करिए, चैनल पर नए चैनल सब्सक्राइब करिए। हम मिलते जल्दी नेक्स्ट व्लॉग में, तब तक के लिए जय हिंद जय भारत, बाय बाय गाइज।